हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. कलह म्हणजे भांडण. भांडायला तिला जास्त आवडायचं. बऱ्याच बायांना भांडायला काही निमित्तच पाहिजे बघ. भांडायचं काही बायांना आवडतं आणि काही बायाला भांडल्याशिवाय जेवण जात नाही बघ. काही काही बायांचा तो स्वभाव असतो, भांडण जास्त आवडतं आहे की. उशिरा येईल एखादी बाई भांडणारी आणि मुद्दाम जिथं जागा नाही तिथं पाय ठेवल आणि त्या बाईने म्हणावं, अहो इथं जागा नाही, त्या बापाची जागा आहे का, सुरू तर नेहमीच लागणार आहे का. कोणतं बी कारण करून भांडण करायचं एवढंच निमित्त, भांडण करणे एवढंच निमित्त, बाकी कोणतंच निमित्त नाही. भांडण करायला तिला जास्त आवडायचं. कृपणा कलह प्रिया. एका गावात अशीच भांडणारी बाई होती. रोज उठलं की त्या शेजाऱ्यासोबत भांडण करायची. ते शेजारी वैतागले ना, आता किती दिवस भांडण एकच घर सहन करणार. मग त्याने गावात मिटिंगच लावली. म्हणजे हे बघा, ही बाई आपल्या गावात राहते आणि हिचं घर आमच्या शेजारी आहे. मग आम्ही एकट्यानंच भांडण करत राहायचं का हिच्या सोबत. हिला तर भांडल्याशिवाय जमत नाही ना, आम्ही रोज रोज काय भांडाव. असं करा म्हणे, हिला घर वाटून द्या. सगळ्या गावात राहते म्हणल्यावर गावात जबाबदारी घेतली पाहिजे का नाही. घर वाटून द्या म्हणे, हिचे नंबर लावून द्या. रोज म्हणजे त्याच घरी भांडायला जायचं बाबा, म्हणजे वर्षातून एकदा नंबर येईल, बरोबर आहे. अशी मिटिंगच घेतली महाराज गावात. आणि मिटिंग घेतली आणि त्या बाईला बरोबर ठरवून घरं दिली. आम्ही आळंदीला नाही का मधु घरी मागायचो, ठरलेल्या घरीच जायचं, दुसऱ्या घरी जायचं. तसं हिला ठरवून घरं दिली भांडायला. स्वभाव असतो ज्याचा ज्याचा, बरोबर आहे का. भांडणार काय निमित्त लागणार आहे का. ठरवून घरं दिली. आज या घरी, उद्या या घरी, उद्या त्या घरी, आज सुरेशच्या, परवा भारतच्या, रामप्रसादच्या, प्रत्येकाच्या घरी, मनकर्णा मायच्या घर वाटून दिले. मिलिटरी मॅनच्या घरी अशी घर प्रत्येक घरी वाटून दिलेली. वाटून दिल्यानंतर एक दिवस अशा घरी नंबर आला की त्या बाईला भांडण म्हणलं की तिचे हातपाय हलायचे. भांडण म्हणलं की हातपाय घालायचे. काही बाया अशा असतात महाराज, भांडाय नवऱ्याचं कामच पडू देत नाही. तुम्ही घरात बसा. एकटी जर मंडप नाही हलून आलीत मग नाव बदलून ठेवा तुम्ही. अशा भाग्यवान माणसालाच मिळतात बायका, सगळ्याला नाही मिळत बरं का. ती सासू सुनाकडे आली म्हणे, सुनबाई उद्या आपल्या घरी त्या बाईचा भांडायचा नंबर आहे, मग आता काय करावं बाई, मग आताच हात पाय हलायला लागले. ती सून म्हणे, आत्या तुम्ही ताण घेऊ नका, मै हो ना, तुम्ही ताण नका घेऊ म्हणे आत्या, मी पाहते काय करायचं, फक्त तुम्ही सांगितलं तसं करा म्हणे. सांग म्हणे माय, तुला काय सांगायचं तर आता तू ठेवलंच भागू. सांग म्हणे माय, तुला काय सांगायचं तर तू म्हणशील तसं मी ऐकते. पण काय नाही आता तुम्ही घरात बसा, फक्त मी पाहते काय करायचं. ती दुसऱ्या दिवशी बाई आली, नाही पुढे तुझी सासू, आज भांडायचा नंबर आहे तुझा, बोलवतील बाय. ती सुनबाई म्हणे, मी सासू भांडायची तयारी करायला गेली. तुमच्या सोबत भांडायचं म्हणलं ती काय कमी आहे का म्हणे, तयारी करायला गेली. म्हणे काय तयारी करायला गेली, नाव्याकडे गेली म्हणे. म्हणे कशाला, चेप्पी करायला. भांडणात केस धरतात ना म्हणे, मग ते हातात नाही आले पाहिजे, मग चेप्पी करायला गेली. ती म्हणे मी काय कमी आहे काय, आत्ता जाते म्हणे. गेली आली चेप्पी करून, काय पत्ता, चेप्पी करून आली. पुन्हा म्हणे कुठे तुझी सासू, आता बोलव तिला बाहेर. ती म्हणे शेंदूर लावायला. हातात आला नाही पाहिजे ना डोकं. ती म्हणे मी काय कमी आहे, गेली आली शेंदूर लावून. शेंदूर लावून आली. तिला म्हणे बोला आता तुझ्या सासूला. ती म्हणे माय सासून लय तयारी केली, पण तुमच्या पुढे काही धीर धरण म्हणे. माझी सासू गेली म्हणे इरीकडे. आणि ही बी म्हणे इरीकड अशी कशी जाते म्हणे भांडल्याशिवाय. आणि गेली इरीकड आणि त्या इरीत वाकून पाहिलं आणि तिचंच तोंड तिला खाली दिसलं, लाल जरद गोटा खाली दिसला. आणि तिला वाटलं ही सासू म्हणे माया भीतीने आत लपून बसते का काय, आलेच मी, थांब. टाकली उडी मी, काय पाहता गेली. भांडणार आता अंत कधी चांगला होत नाही. त्याच्यामुळे भांडण करायचं नाही आहे. विनोदातून सिद्धांत घ्या, भांडणाऱ्या माणसाचा शेवट भांडणातच होत असतो. काही माणसं भांडून मोठे होतात बघा आणि गावामध्ये वजन कमवतात, पण एक ना एक दिवस त्याच्यापेक्षा वरचढ भेटून त्याचा अंत करून टाकतो भांडणानेच. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे.
म्हणून कृपणा कलह प्रिया, तिला भांडायला जास्त आवडायचं बघा, भांडायला जास्त आवडायचं. पण अजूनही काय, शुराच कृत्येषु, घर कामामध्ये मात्र ती निपुण होती बरं. घर कामात तिचा हात कोणी धरत नव्हतं. आणि असं असतं ना, शेतकऱ्याचा अनुभव आहे, एखादा मारणारा बैल असतो पण कामाला चांगला असतो. कामाला एकदा आवताला लावला ना महाराज, उभाटे आवत ना म्हणतात आपल्या इकडे. हे संतोष महाराज उभाटे आवत जरी आणलं ना तरी ते बैल मागे सरत नाही. कामाला चांगला असतो पण एकाच माणसाला धरू देतो, दुसऱ्या माणसाला जवळ बी येऊ देत नाही. असे काही काही बैल असतात. तस ही कामाला चांगली होती पण भांडण तिला जरा जास्त आवडायचं बघा. कृपणा कलह प्रिया. पण ऐका, त्या ब्राह्मणाचं एक भाग्य असं होतं ना, त्या ब्राह्मणाचं लग्न होऊन खूप दिवस झाले होते, ऐका बरं लक्ष देऊन, पण त्याला मुलबाळ होत नव्हतं. दारात एक झाड होतं, त्या झाडाला कधी फळ आलं नाही. दारात एक गाय बांधलेली होती, त्या गायीला कधी वासरू झालं नाही. आता घरात लग्न झालेलं आहे आणि एखादं मुलबाळ जर नसेल तर ते घर माणसाला आनंद देत नाही बरं का. घरात एखादा छोटा मुलगा असावा म्हणजे त्या घरातला आनंद काही वेगळा असतो. लहान लेकराचं वाकडं तिकडं चालणं, तोत्र बोलणं, ते वेगळाच आनंद संसारिक जीवनातला असतो. मुलबाळ नव्हतं म्हणून सारखं लोक हिनवायचे त्याला. बघा, अरे एवढे दिवस झाले लग्न झालं पण याला मुलबाळ सुद्धा नाही. मुलबाळ जाऊ द्या, याच्या दारातल्या झाडाला फळ नाही. अहो जाऊ द्या झाडाचं फळ, याच्या दारात गाय आहे, ती गाय पण कधी व्याली नाही, एवढा भाग्यही नाही. बघा, लोक सारखं टोचून बोलायचे. आणि दुःख जास्त कोणतं व्हायचं माहितीये का? मुलगा नाही याचं दुःख जास्त नव्हतं, लोक सातत्याने त्याची जाणीव करून द्यायचे याचं दुःख जास्त होतं. आणि लोकांचं असं असतंच ना महाराज, आहे का नाही? लोक कसं बी राहा, तुम्हाला चांगलं राहू देणार नाही, कसं बी राहा. एखादा जर पंढरपूरला गेला आणि माळ घालून आला की लगेच बैठक बसणार, करून सवरून भागला आणि देव पूजेला लागला. बरोबर आहे का नाही? एखादा भजन करत नसेल तर म्हणतात, महाराज अवे राक्षसाची अवलाद आहे, याला का देव धर्म कळतो, असं बी बोलतात. भजन करायला लागले की असं बी बोलतात. आता तुम्ही कथा ऐकाय आल्या म्हणजे काय गावातल्या सगळ्याच बाया तुम्हाला चांगलं म्हणत असतील का? काम नाही का बसल्यात त्या महाराजाच्या पुढे जाऊन बोलणार? आणि जे येत नाही त्याला काय म्हणणार? अहो येतच नाही कधी. म्हणून तुका म्हणे तुम्ही ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. भजन करायचं असेल, भक्ती करायचं असेल तर लोकांचा विचार करून जमत नाही महाराज. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात. एवढंच वाक्य आहे, लोक काय म्हणतील, बाकी काय. भीती ज्याची असते माणसाला, लोक काय म्हणतील. परवा एका ठिकाणी मला कीर्तनाला जरा जायची अडचण येऊ लागली मागे 8 दिवसापूर्वी. मी त्यांना म्हणलो मला जरा जमणार नाही, मला जरा अर्जंट पुण्याला जायचंय. नाही 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 म्हणे महाराज, लोक काय म्हणतील, मला तोंड दाखवाय जागा राहणार नाही. म्हणलं मग पोत्यात घाल, तोंड दाखवाय जागा राहणार. लोक काय म्हणतील एवढ्याच गोष्टीची माणसाला जास्त भीती असते. आणि म्हणू द्या, याची भीती बाळगली बी पाहिजे, पण कुठं? वाईट करत असताना. वाईट करत असताना 100 वेळ विचार करावा लोक काय म्हणतील, पण चांगलं करत असताना एकदा बी विचार करायचा नाही लोक काय म्हणतील. लोकाला आवडेल तसं कराल तर देवाला आवडणार नाही, देवाला आवडेल तसं कराल लोकाला आवडू नाही तर नाही आवडेल. बरोबर आहे का? आम्हाला आवडतंय ना परमार्थ करायचा, आम्ही करणार आहे. लोकांचं लोक पाहून घेतील. बरोबर आहे का? लोक काय म्हणतील. आणि महाराज या आत्मदेवाला सुद्धा लोक सारखे टोचून बोलायचे बघा. असंच होतं का नाही? एखादा लग्न करत नसल तर त्याला म्हणतात, उरत ना किती दिवस हिंडतो कठाळ्या, असं म्हणतात. आणि एखादा लग्नाला तयार झाला की म्हणतात, उतावळं झालं हे कळलं झाल्यावर काय नाही. असं काय? लग्न करू जाता म्हणती हा म्हातारा, न करू जाता झाला नपुंसक. माझ्या मनाचं बोलत नाही, संतांचे प्रमाण आहे. जास्त बोलत असेल तर म्हणतात बडबड्या आहे, बोलत नसेल तर म्हणतात गर्विष्ठ आहे, बोलतच नाही. असं होतं का नाही? एखादा दान धर्म करत असेल तर म्हणतात पैसा जास्त झाला याच्याजवळ, कुठं उडवायलाच लागला. आणि देत नसेल त्याला म्हणतात कंजूस आहे,
ते कधी देईल? लक्षात ठेवा, जग तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. पण जग नाही बोलणार तर बोलणार तरी कोण आहे? बोलणार तरी कोण आहे महाराज? बोलणार माणसं नाही तर कोण बोलणार आहे? बोलायचे बघा, दोघं मुलगा आणि वडील बाजारात गाढव विकत घेतलं आणि रस्त्याने चालले. लक्ष देऊन आहे का बघ. रस्त्याने चालत असताना 4 माणसं भेटली. म्हणे हो, गाढवे तुमच्या जवळ आणि तुम्ही गाढवासारखे पायी काय चालले? बसा त्याच्या. त्या दोघं बापले काल वाटणार, लोक म्हणतात ते खरे. ते दोघं गाढवावर बसले आणि चालायला लागले. पुढे गेल्यावर पुन्हा 4 माणसं दुसरी भेटली. म्हणे हो, काही जीवावरून जीव जाणता का नाही? का त्याला बोलता येत नाही म्हणून दोघं बसले? त्या म्हाताऱ्याला वाटला हे म्हणतात ते खरे. मग त्या पोराला बसवलं, म्हातारं पायी चाललं. म्हातारं पायी चाललं, पुढे गेला, दुसरे 4 माणसं भेटले. त्या पोराला म्हणजे अर्धर दाखट आहे चांगला, म्हाताऱ्या माणसाला पायी चालवायला गाढवावर बसला. त्या पोराला वाटलं लोक म्हणतात ते खरं आहे. मग म्हाताऱ्याला बसवलं, पोरग चालायला लागलं. पुढे 4 माणसं पुन्हा भेटली. ओ बाबा, तुमचं काय राहिलंय आता? अहो, तुमच्या जो चांगले अनुभव आहे, चालायची सवय असेल, लेकराला पायी चालवायले, तुम्ही गाढवावर बसले. दोघं वैतागले आणि गाढव खांद्यावर घेतले आणि रस्त्याने चालले. तरी लोक मुके नाही बसले. पुन्हा 4 माणसं भेटले. म्हणे ओ, गाढव काय खांद्यावर घेऊन जायची वस्तू आहे? कळतं का नाही तुम्हाला? करायचं काय? चला बोला काय करणार आहे याची जाणीव सारखी लोक. कसंही राहा तुम्ही, कसंही राहा, काय त्याच्यात बोलणार नाही असं होणारच नाही. मला बोलणार नाही असं. म्हणून या आत्मदेवाला सारखं बोलून लोक त्रास द्यायचे की अरे बघा, एवढे दिवस झाले तुला लग्न झालं, तुला मुलबाळ नाही. ऐका, लक्ष देऊन मला. कुणाला मुलबाळ होत नसेल तर त्यानं ताण घ्यायचा नाही. एखाद्या अनाथ आश्रमात जायचं आणि एखादा मुलगा मुलगी दत्तक घ्यायची. त्याला आई वडील मिळतील आणि तुम्हाला लेकरू मिळेल. बरोबर आहे? एकाची माय होण्यापेक्षा सिंधुताई सपकाळासारखी अनाथाची माय व्हा. आता वारल्या ना सिंधुताई सपकाळ. सिंधुताईंच्या जीवनावर चित्रपटही निघाला आणि महाराज त्या दिवशी अंत्यविधीला भारतातले सगळे नेते होते. एकाची आई झाल्यामुळं नाही, अनाथाची माय झाल्यामुळं. अनाथाची माय झाल्यामुळं भारतभरातून लोक अंत्यविधीला होते, पंतप्रधानासहित. कशामुळं? अवघाची संसार सुखाचा करीन या न्यायामुळं. या न्यायामुळं. लक्षात देते माझं बोलणं. एकाची माय होण्यापेक्षा अनाथाची माय. सावरकरांनी सांगितलं होतं ना, मला माझा संसार नाही, मला भारताचा संसार सुखाचा बनवायचा. लक्ष देते माझं बोलणं. म्हणून मुलबाळ नसेल तर त्याचं काय दुःख वाटून घ्यायचं कारण नाही. मुलबाळ नसेल तर दुःख वाटून घ्यायचं काय कारण नाही. ज्याची झाली त्या जाऊन भेटा. पोरग गावात आणि म्हातारं कोठ्यावर. त्याला भेटलं की तुम्हाला असं वाटलं आपल्याला नाही चांगले बाबा, याचे असून सांभाळत नाही. मग काय फायदा आहे? नाचणाराला एकच दुःख आहे, मला नाही. पण असणाराला किती दुःख आहे. महाराज बाप लेक आमचं जो काही बाप येतात म्हणतात, महाराज काय केलं नाही ना पोरासाठी. रातच्या दुसऱ्याच्या खळ्यावरचे पोते उचलून आणले. वखरावर पाय देऊ मी याच्यासाठी 7 बार वाढवली. आणि या नालायकांना घराच्या बाहेर काढून पोत्यात घालून आणायला पाहिजे. तू घराच्या बाहेरच काय काढ, त्यानं नुसतं घराच्याच बाहेर काढलं. केले कर्म झाले. अनाथाची माय व्हा. नाही मुलबाळ दुःख वाटून घेण्याचं कारण नाही, काहीच कारण नाही. लक्षात ठेवा. सारखी जाणीव करून द्यायची आत्मदेवाला, तू भाग्यहीन आहे, तू भाग्यहीन आहे, तुला मुलबाळ नाही. महाराज या बोलण्याला कंटाळला. या बोलण्याला आत्मदेव कंटाळला. लक्ष देऊन ऐका. आणि आत्महत्या करायला निघाला. कधी कधी माणसं एखादा निर्णय घेतात बरं का, कंटाळून एखादा निर्णय घेतात आणि निर्णय घेतात तो आत्महत्येचा. आत्महत्येचा निर्णय घेणं नामर्दपणाचं लक्षण आहे. आत्महत्या काय करायची महाराज? बरं, आत्महत्या केल्यानं कोणता प्रॉब्लेम सुटणार आहे? चला बोला. तुम्ही आत्महत्या कराल हो, तुमच्या पत्नीनं काय करायचं? तुमच्या परिवारानं काय करायचं? तुमच्या आई वडिलाचा आधार तुम्ही आहात, त्यांनी काय करायचं? आत्महत्येसारखा हा पर्याय नाहीये. आणि सांगू तुम्हाला,
आत्महत्येसारखं पाप या जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. मग टेन्शन आलं ना, थोडा वेळ शांत राहा, एखाद्या मंदिरात जा, देवाजवळ थोडा वेळ शांत बसा, आणि तेवढी वेळ निघून गेली की विचार आपोआप बदल होईल विचारामध्ये, आणि तो विचार निघून गेला की पुन्हा जगण्याची इच्छा होईल. 2-4 लाख बँकेचं कर्ज असलं की लोक आत्महत्या करायचा निर्णय घेतात. काय निर्णय घ्यायचा? आत्महत्या करायचा. आणि बरं, बँकेवाला का घरात येऊन थोडाच बसायला लागला, एखादी नोटीस पाठवल, म्हणायचं साहेब आल्यावर देईन बाबा, मी काही बुडवणारा माणूस नाही, आल्यावर देईन मी तुम्हाला. पुन्हा लय चक्रा मारायला लागला तर म्हणायचं साहेब देतो म्हणलं, बरं तुम्हाला देतो म्हणलं तुम्हाला साहेब. म्हणजे पुन्हा एखाद्या वेळेस आले म्हणायचं बर इथे नावची चिठ्ठी आणि ही राखेलची घ्या. ते म्हणाल पैसे भरू नको, पण आज काही करू नको, धमले जाय. फक्त नाटक करायचं, मरायचं नाही. शिर सलामत तो पगडी पचास, काय महाराज, बरोबर आहे का? त्यात आताचा अनुभव आहे, 4-5 दिवसा मला वाटतं प्रगट दिनातला अनुभव तुम्हाला सांगतो, पण तुम्ही तसं करू नका बरं. त्या उगत तिकडं सांगायला एकानं मला तारीख घेतली आणि कीर्तनाला बोलवलं. 6 महिन्यापासून तारीख घेतली. 6 महिन्यापासून तारीख घेतली. मी मध्ये त्याला फोन बी केला, म्हणलं मला जमणार नाही. नाही म्हणे, तिथं नाव दिलेलं आहे तुमचं, तुम्हाला तारीख यावं लागेल. घडलेलं बरं. मग मी गेलो कीर्तनाला आणि ते कीर्तन केलं, आणि कीर्तन झाल्यावर असं मी बसलो आणि ते लोक माझ्या पुढे बसले. याच्यात सांगतो बघ, असे बसले. म्हणले महाराज, गावाचं नाव सांगत नाही, त्याचं बी नाव सांगत नाही. त्याचे बसले, म्हणले महाराज कीर्तन झालं. कीर्तन तर 1 नंबर झालं म्हणे, त्याचं काही बोलायचा विषयच नाही. म्हणलं मग, पण तुमची ज्यानं तारीख घेतली, तुमचा जो यजमान होता तो आला नाही, तुमचं ज्याच्याकडे सौजन्य होतं तो आला नाही. म्हणलं मग, आणि त्या म्हणलं तो नाही आला तर त्याने पैसे तर दिले असतील ना. पैसे बी दिले नाही, पैसे बी पाठवले नाही. म्हणलं मग, म्हणलं फोन करा त्यांना, फोन करून त्यांना सांगा. मग फोन केला, ते म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये गुगल पेला पाठवले. म्हणलं आता राहिलेले उद्या पाठवतो. म्हणजे तो अजून पाठवायला लागला. मग मी का मारलं का जाऊन द्या. आजचा दिवस ढकलून गेला, उद्या पाहतेच आहे, बरोबर आहे का नाही? कळतं का माझं बोलणं? तसा एखादा आपल्याकडे आलाच कर्ज मागायला, देतो म्हणायचं बाबा, पण आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या हा पर्याय जीवनातला नाही. लक्षात येते का? आत्मदेव जीव द्यायला निघाला आणि एका झाडाखाली रडत बसला. लक्ष देऊन ऐका माया हो, थोड्या संकट आलं तुम्हाला पण हाच विचार येतो, है का नाही? जरासं नवरा बायकोचं भांडण झालं की लगेच राखेलची कॅन तरी घेईल, नाहीतर बिना औषधाचा रिकामा डबा तरी घेईल. बिना औषधाचा घ्या, म्हणतात आता जीवच देते, म्हणत जाते, जाऊ नका. बघ, आत्महत्येचा विचार काय आणायचा सांगू तुम्हाला. सीता माता उद्या अयोध्येच्या राजाची राणी होणार होती, बरोबर आहे? आणि प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे होणार होते. ऐकताय ना लक्ष देऊन? अयोध्येचा राजा होणार होते प्रभू रामचंद्र. पण रात्री असं कळलं की उद्या तुम्हाला 14 वर्षाच्या वनवासाला जायचे. किती दिवसाच्या? 14 दिवसाच्या नाही, 14 वर्षाच्या वनवासाला जायचे. आणि महाराज जी राजाची राणी होणार होती ना सीता, तिला पण ही गोष्ट कळली की उद्यापासून वनवासाला जायचंय 14 वर्ष. पण महाराज आत्महत्या नाही केली हो. आपल्या गळ्यातले सगळे अलंकार वगैरे राजवस्त्र काढून ठेवले आणि आपल्या पती सोबत वनवासाला निघाली. पत्नी तिलाच म्हणत, हा वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आ, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आ, बलि कहे तो मिलन चले माता के दरबार, राजा रंग बने, राजा रंग बने. वा, लक्ष देऊन ऐका. हे बेस खूप वाचतोय हो, बेस खूप वाचतो, बेस. लक्ष देऊन ऐका.
अंगातले वस्त्र राजवस्त्र काढून ठेवले आणि वनवास 14 वर्षाचा सीतामातेनं प्रभू रामचंद्रासोबत जायचं ठरवलं. माया हो, माझ्याकडे लक्ष द्या. सीतामाते एवढं दुःख आज एखाद्या बाईला आहे का? 14 वर्षाचा वनवास जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही खरंच त्रासाल का नवऱ्या तुम्ही? हा, 14 वर्षाचा वनवास. 4 दिवस नवरा सोडून चालला तर जमत नाही. 14 वर्षाचा वनवास भोगायचा सोपं आहे. पण सीतामातेनं 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रासोबत भोगला. ऐका, सीते एवढं दुःख आज महिलांना नाही आणि रामा एवढं दुःख माणसाला नाही. मग छोट्या छोट्या दुःखाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेणं चांगलं नसतं. जीव द्यायला निघाला आतमध्ये हो आणि रडत बसला एका झाडाखाली. ऐका, लक्ष देऊ. त्या झाडाखाली रडत बसल्याच्या नंतर एक संन्यासी महाराज तिथून चालले होते. त्या संन्यासी महाराजाला असं वाटलं, हा माणूस जो रडतोय या ठिकाणी कदाचित हा भजन करत असावा, याला देव भेटत नसावा आणि त्या दुःखानं हा रडत असावा असं मनामध्ये आलं. आणि त्या साधून आत्मदेवाला विचारलं, कथम रोदसी विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. कथम रोदसी विप्रत्वम. विप्र म्हणजे ब्राह्मण. ओ ब्राह्मण बाबा, कशासाठी रडताय? कशासाठी रडताय म्हटल्याच्या नंतर आत्मदेवानं सगळा वृत्तांत सांगितला. म्हणजे महाराज, माझं लग्न झालं, मला मुलबाळ नाही. माझ्या दारात झाड आहे, त्याला फळ नाही. दारात गाय आहे, तिला वासरू नाही. आणि या दुःखानं मी दुःखी आहे, म्हणून मी जीव द्यायला निघालो. तेव्हा आत्मदेवाला या संन्यासी महाराजांना सांगितलं, वेड्या, जीव द्यायला कशाला जातो? अरे मुलबाळ नाही तर तुझ्यासारखा सुखी माणूस या जगात नाही. ना शिक्षणाची चिंता, ना मुलीची चिंता, ना नोकरीची चिंता, ना कमवून ठेवायची चिंता. काय चिंता आहे बरं? म्हणे महाराज, मला प्रवचन सांगू नका, मला मुलगा होईल असा काहीतरी आशीर्वाद द्या. कोण सुखी दिसतं सांगा बरं? जागेपणी हा संसार कोणाला सुख देत नाही. हा, पण स्वप्नात सुद्धा संसारातून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात, विचार सुद्धा संसारात सुखाचे नाही. एकाचं लग्न झालं, ते बायकोला घेऊन मुंबईला गेले आणि 10 बाय 10ची खोली केली आणि आपला संसार त्या रूम मध्ये त्यानं टाकला. एक दिवाण आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे. जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10 बाय 10च्या खोलीत मांडल्या आणि 1 महिना सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघे पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो, का ग, या 10 बाय 10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडलं. बायको म्हणे, काय? तो म्हणे, आपल्याला मुलगा झाला तर झोपवावा कुठे? कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या गावात मला माहित नाही, आमच्या गावात लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? मग त्यांची आंघोळ झाल्यावर त्यांना एका बाजून नाही तर पलंगावर बसवतात आणि एखादी बाई घरात जाती, पाट्यावरचा काय आणती? बोला ना, वरुटा आणते. वरुटा आणते, आपले वरवटा, आणि वरू आपल्या इकडे वरुटा. हा, राधेश्याम महाराज वरवटा आणते. आणि ते वरवटा म्हणजे कोण असतं? भोप्या. भोप्याच नाही का? भोप्या, भोप्या का भोप्या असं काहीतरी म्हणते. म्हणजे बाळ असतं ते बाळ. ते बायकोनं म्हणायचं, धर धरा मला पाण्याला जायचे. नवऱ्यानं म्हणायचं, धर धर मला वावरात जायचंय. असतं ना? असं असतं का नाही? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का? बोला ना मग. असतं ना? तुम्हाला एवढं तुम्हाला कसं काय माहिती? मग झालं म्हणून माहिती मला. मी असं झाल्यावर आमच्या आईला म्हणलं, हे कशासाठी असतं? आई म्हणली, पुढे चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं, त्याच्यासाठी केलेली पूर्व कल्पना. अशा कल्पना करणं साहजिक आहे, याची आपल्यालाही कल्पना असणं गरजेचं आहे. अशा कल्पना केल्या. मग ती म्हणे, आपल्याला मुलगा झाला. तो म्हणे, आपल्याला मुलगा झाला तर झोपवावा कुठं? बायको हुशार होती. नाही, हुशार असते तीच बायको असते. बायको हुशार होती. ती म्हणे, तुम्ही थोडं पलीकड सरका, मी थोडं अलीकड सरकते. ते करून पाहायला लागले, जस काय खरंच पोरगं झालं. हे थोडा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. बघा बरं म्हणे, एवढ्या जागेत एक पोरगं मोकळं झोपल, काय चिंता करायची गरज आहे? तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे, जुळं झालं तर
जुळं कळत आवळं जावळं डबल रोल तिन्ही कळलं नाही जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे सारखा मी आणखी अलीकडे सरकते आणखी बाजूला झाला एवढी जागा झाली पहिली एवढी होती आता एवढी झाली बघा बरं म्हणे 2 पोरं जोडतील काय चिंता करायची गरज आहे तो तेवढा थांबला नाही आणि दोघांच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काय नाही फक्त जर आणि तरच्या गोष्टी मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे सरका मी आणखी अलीकडे सरकते आणखी थोडं पलीकडे सरकाय गेला पलंग संपून गेला धाडकन पलंगाच्या खाली पडला कमरेचं हाड मोडलं त्याला दवाखान्यात आपण कथा झाल्यावर नेऊ त्याला तिथंच पडू द्या फक्त मला एवढं सांगा पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या बोला ना न झालेले जर कमरेचे हाड मोडता झालेले का सप्ताह ठेवणार आहेत का यांनी ठेवला एक भाग्यवान आहेत महाराज आहे की जागेपणी तर सुख नाही हो स्वप्नात सुद्धा संसारातून सुखाची अपेक्षा करायची नाही भगवद्गीतेमध्ये याला बोर्ड लावलेला आहे बघा दुःखाला यम शाश्वत याच्यामध्ये शाश्वत दुःख भरलेलं आहे महाराज म्हणतात ना शाश्वत दुःख आहे दुःख आलंय म्हणजे दुःखाचं भांडार औषधालय म्हणजे औषधीचं भांडार विद्यालय म्हणजे विद्येचं भांडार कळतं मला देवालय म्हणजे देवाचं भांडार औषधालय नाव असतं का नाही औषधालय म्हणजे औषधीचं भांडार औषधी भले ही वेगळी वेगळी मिळेल पण औषधीच मिळेल माझं बोलणं कळतंय भलेही तुम्हाला खोकला मिळेल सर्दीची मिळेल डायबिटीजची मिळेल डोक्याची मिळेल पोटाची मिळेल पण मिळेल औषधीच औषधी सोडून दुसरं नाही देवालय म्हणजे देवच मिळेल कोणता पाहिजे तो मिळेल पण देव मिळेल तसं भगवंताने बोर्ड लावलं दुःखालय दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार महाराज म्हणतात ना या जगामध्ये सुख नाहीये सुख नाही कोठी आलिया संसारी वाया हाव भरी होऊ नका महाराज म्हणतात या संसारात सुख आहे का महाराज म्हणतात बाजार भरला पण दुःखाचा भरलेला आहे या संसार नगरी बाजार भरला ग बाई 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 यात सुख नाही त्यात सुख नाही यात सुख नाही त्यात सुख नाही यात सुख नाही हो त्यात सुख नाही यात सुख नाही हो त्यात सुख नाही संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.